शेतकरी मित्रांनो, मागच्या 3-4 दिवसापासून संपूर्ण मराठवाड्यामध्ये ढगाळ वातावरण चालू झालेलं आहे। मागच्या आठवड्यामध्ये काही ठिकाणी पानधुईसुद्धा येऊन गेली आणि त्यामुळे संपूर्ण तूर पिकामध्ये जी पाने पोखरणारी आणि शेंगा पोखरणारी जी अळी आहे त्या अळीचा प्रादुर्भाव वाढलेला आहे। त्यासोबतच काही ठिकाणी फुलगळसुद्धा दिसून येत आहे आणि या सर्व बाबीवर जर आपल्याला उपाययोजना करावायच्या असतील तर इथून पुढे आपल्याला 3 बाबीवर प्रामुख्याने लक्ष देणं आवश्यक आहे। पहिली जी बाब आहे ती अळीच्या नियंत्रणासाठी आणि फुलगळ थांबवण्यासाठी, त्यासोबतच फांदीवर किंवा खोडावर जे फायटोप्थोरा रोगाचे जे काही डाग दिसत आहेत, या रोगाच्या नियंत्रणासाठी सुद्धा एका कीटकनाशक आणि एका बुरशीनाशकाची फवारणी घेणं अत्यंत आवश्यक आहे। कीटकनाशकामध्ये जर पीक फुलोरा अवस्थेमध्ये असेल, 50% फुलोरा अवस्थेमध्ये असेल तर इमामेक्टिन बेंझोएट 4 ग्रॅम आणि बुरशीनाशकामध्ये साफ 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी याप्रमाणे घेऊन फवारणी करावी। परंतु बऱ्याच ठिकाणी फुलाचं रूपांतर चट्ट्यात आणि शेंगामध्ये झालेलं आहे। अशा ठिकाणी कीटकनाशकामध्ये इमामेक्टिन बेंझोएट किंवा कोरॅजन किंवा प्रोफेक्स सुपर यापैकी एका कीटकनाशकाची निवड करावी आणि त्यासोबत बुरशीनाशकामध्ये रेडोमिल गोल्ड किंवा साफ या दोन्हीपैकी एका बुरशीनाशकाची निवड करावी। यासोबत आपण शेंगामधल्या दाण्याचा आकार वाढवण्यासाठी 05234 सारखं खत 50 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी याप्रमाणे घेऊ शकतो। यामुळे अळीचं नियंत्रण आणि फायटोप्थोरा या दोन्हीही रोग आणि किडीचं नियंत्रण होईल। त्यासोबतच फुलगळसुद्धा या ठिकाणी थांबली जाईल। दुसरी जी बाब आहे, इथून पुढे तूर पिकामध्ये जमिनीमधला ओलावा कमी होत जातो, टेम्परेचर वाढत जातं आणि जी ड्राय रूट रॉट आहे, ज्याला आपण कोरडी मूळसड म्हणतो, या रोगास कारणीभूत असलेली जी रायझोक्निया बटाटिकोला ही जी बुरशी आहे त्या बुरशीचा प्रादुर्भाव वाढतो आणि झाडाची पानं पिवळी पडून ते झाड वाळून जातं। या रोगाच्या नियंत्रणासाठी आपल्याला एक उपाययोजना करावी लागणार आहे। त्यामध्ये चट्ट्याच्या किंवा शेंग धरण्याच्या अवस्थेमध्ये त्या जमिनीला जर पाणी दिलं आणि त्या ठिकाणचं टेम्परेचर जर मेंटेन केलं तर या बुरशीचा प्रादुर्भाव वाढत नाही आणि ड्राय रूट रॉट सारखे रोग वाढत नाही। हा रोग वाढल्यानंतर झाड इझिली उपटलं जातं। त्यासोबतच त्याच्या मुळावरची जी काही साल आहे ती सुद्धा अगदी पटकन ती साल निघून जात असते किंवा इझिली निघून जात असते। ही सुद्धा उपाययोजना या ठिकाणी केली पाहिजे। आणि तिसरी उपाययोजना जी आहे, इथून पुढे जाळधुई किंवा पानधुई पडत असते। पानधुई जर पडली तर शेतकऱ्यांनी फार चिंता करण्याची आवश्यकता नाही, परंतु जाळधुई जर ज्या दिवशी येऊन गेली आणि फुलोरा अवस्था किंवा शेंग अवस्था जर असेल तर त्याच दिवशी आपण कॉपर ऑक्सीक्लोराईड 20 ग्रॅम किंवा सापसारखं बुरशीनाशक जे आहे ते 20 ग्रॅम किंवा 22 सुद्धा चालतं, 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणात त्याच दिवशी जर आपण फवारणी घेतली तर होणारं जे नुकसान आहे ते आपण कमीत कमी ठेवू शकतो किंवा टाळू शकतो। अशा प्रकारे या 3 बाबीवर इथून पुढे जर आपण काम केलं तर तूर पिकाची उत्पादकता वाढवण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे। आपल्यासोबत कृषी तंत्र विद्यालयाचे प्राचार्य साहेब आहेत, ते बोलतील। नमस्कार। हे आपण जे पाहता हे पीक तुरीचं आहे आणि ही तुरीची नवीन जात आहे। वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांनी निर्माण केली जात आहे। हे अत्यंत चांगल्या प्रकारची जात आहे, उत्पन्न देखील चांगलं आहे आणि हे मर रोगास प्रतिबंधात्मक आहे। कोणती जात आहे सर? हे जात आहे BDN-13-2, हिचं नाव रेणुका हे आहे। ओके, धन्यवाद। धन्यवाद।